त्यामुळे ही फाईट चांगली असेल. भिवंडी तालुक्यातील फाईट ही आपल्या कल्याण तालुक्यातील क्रीडा नगरीवरती रंगणार आहे. जय हनुमान क्रीडांगण ओझरली या ठिकाणी स्पर्धा सुरू असताना आजच्या दिवसामध्ये वातावरण छान होतं, परंतु सकाळचे काही संघ न आल्यामुळे आयोजकांना सुद्धा काही इथे चिंताग्रस्त करून टाकलं आणि अशा प्रकारचं वर्तणूक नसावं येणाऱ्या काळामध्ये याची नोंद घ्या. जे जे संघ आले नाहीत त्यांनी नोंद घ्या. आपण जर आम्हाला ऐकत असाल तर फार मोठ्या स्पर्धांमध्ये आपण अनुपस्थिती जेव्हा दाखवता तेव्हा समोरच्या स्पर्धेमध्ये गालबोट लागतं आणि ती स्पर्धा फार मेहनतीने केलेली असते आणि अशा मेहनतीला तुम्ही अगदी तिथे चुकीच्या पद्धतीने नाराज करता आणि त्यांची मेहनत अगदी पाण्यामध्ये जात असते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण काळजी घ्या आणि जसे आपण प्रवेश घेताय तुम्ही सर्व तिथे तयारी दाखवली पाहिजे. वेळेच्या आधी पोचलं पाहिजे. वेळेवरती तुम्ही आम्ही येणार नाही असं सांगणं चुकीचं असतं. काही कारणं सांगितली जातात हल्लीच्या काळामध्ये आणि ती कारणं प्रत्येकाला कळत असतात, परंतु काय करणार आपण बोलू शकत नाही. आपले संबंध टिकवायचे असतात, रिलेशन मेंटेन करायचे असतात आणि आमचे उजुलीकर अगदी मायाळू आहेत. त्यामुळे ते कोणाला न बोलणारेच आयोजक मंडळ आहे. त्यांनी सांभाळून घेतलं आणि आपण बघितलं आपण सकाळी की पीसे संघाविरुद्ध उजुलीस गावातील एक संघ तयार करून त्यांच्याविरुद्ध एक पहिला सामना आपण इथे घडवला. 5 ओव्हरचा मॅच सामना असणार आहे. 5 ओव्हरची मॅच आजच्या दिवसामध्ये इथे सूर्यप्रकाशसुद्धा प्रखरतेने पडलेला आहे. निरभ्र आकाश, चहूबाजूला जर पाहिलं आपण तर हिरवीगार झाडं झुडपं आणि कुठल्या पद्धतीने चेंडू फुटला, फाटला, भिजला, हरवला नवीनच घ्यावा लागेल. फक्त काय प्रोडक्शनमध्ये डिफेक्ट असेल चेंडूचा कव्हर काढल्यानंतर तरच तुम्ही बदलू शकता पंचांच्या नजरेमध्ये. आणि आता तुम्हाला चॉईस बॉल नाही आहे याची नोंद घ्या. नवीन बॉलच घ्यावा लागेल आणि जुना बॉल अवेलेबल नाही आहे. आणि कीपरने जरी चेंडू पकडला तरीसुद्धा रन काढू शकता आणि विकेटसुद्धा प्राप्त करू शकता, याची पण नोंद घ्या. म्हणजे आपला भिवंडी तालुक्यातील जो नियम आहे की कीपरच्या हातात चेंडू असताना आपण तिकडे धाव काढत नसतो, तो नियम इथे नाही, याची नोंद घ्या कुणेश. आणि एक एक बिमरला तुम्हाला रिव्ह्यू असणार आहे. बिमर आणि वाईटसाठी दोन्ही संघांसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, रिफर मागू शकता. तिसऱ्या पंचांकडे मागणी. आपण पाहता स्केलेक पंच संजय परशुराम सुतार, बॉलिंग एंडचे पंच विष्णू मंगलकेने, निंबोलीचे एक चांगले क्रिकेटर. आयोजक मंडळ जय हनुमान क्रिकेट संघ ओझरली या स्पर्धेची जय्यत तयारी करून तिसऱ्या दिवसाला इथे सुरुवात जशी केली आणि हा पुढचा सामना इथे पेश होत आहे, सुरू होत आहे काही क्षणातच. दोन्ही पण संघाच्या पाठीराख्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ते सुद्धा लाईव्ह जोडले गेले असतील. आपण पाहता स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 पिशे गावातील दिग्गज व्यक्तिमत्व स्वर्गीय गोपीनाथजी पाटील सेठ आपल्यातून निघून गेले आणि त्यांच्या सुपुत्र विजयदादा पाटील साहेबांच्या सहकार्याने ही स्पर्धा या ओझोलीच्या ग्राउंडवरती इथे जय हनुमान क्रिकेट संघ ओझोली यांनी पेश केलेली आहे. आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तीच्या नावाचा उजाळा होण्यासाठी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. पहिला चेंडू मार्गस्थ करेल गोलंदाज जयेश. आमनेपाड्याचा जयेश सज्ज झालाय. फलंदाज कट करतोय, स्क्वेअर कट. अतिशय डिलाइटफुल ब्युटिफुल स्ट्रोक. डीप कव्हरच्या झोनकडे जात असताना पंचांचा इशारा. 4 रन. गुड स्टार्ट. चेंडू मिळाला आणि यतीशला असे चेंडू मिळणं म्हणजे फार मोठी धोक्याची घंटा असते. समोरच्या प्रतिस्पर्ध्यासमोर यतीशने अगदी तल्लखपणे तो स्क्वेअर कट केला होता. बघितला आपण कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चांगली गॅप शोधली. तिथे फेकचे सुद्धा या फटक्याचा आनंद घेत असताना धावसंख्या 4. यतीश ऑफ द मार्क. शॉट ऑफ लेन, पुलचा पवित्र स्कॉट अँड बॉल. वा, फ्लायटेड डिलिव्हरी टर्न झाला. आता चेंडू उचली घेत असताना तिथे मात्र समोर खेचण्याचा प्रयत्न, फोर्स करायचा प्रयत्न यतीशचा फसला आणि यतीश लगेचच बाद होत असताना चौकार नंतर लगेच उत्तर दिलंय गोलंदाज जयेशने आणि विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम वडूनगर संघाला.
आणि उचली घेणार चेंडू आणि त्या कारणाने जसा चेंडू आय लाईनच्या समोर आला त्याला आलव्या बॅटने फोर्स करायचा प्रयत्न तिथे असफल ठरला, कारण चेंडूने उचली घेतली त्या कारणाने आधी तिथे बॅटर सुद्धा दाखवत होता की बॅटच्या कडेला लागला चेंडू आणि तो फिरत असताना हवेमध्ये हेलकावे घेत असताना आपल्या हाताच्या कवेमध्ये समाविष्ट करून घेतलं गोलंदाज जयेशने आणि पहिला धक्का दिला तो भगवानची कांबेरे स्मृती वडू नवगर संघाला. नवीन बॅट्समन गिरीश आलाय. फुल टॉस डाव केलाय थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. वाईड इज लॉंग आपला फिल्डर नाहीये तिथे डीप मध्ये. चेंडू जाते प्रवेशद्वाराकडे 4 धावांसाठी. गुड शॉट फ्रॉम गिरीश. गुरुली गावचे समाजसेवक किशोरजी वाघे साहेब आम्ही आपल्याला पाहतोय, कृपया आपण स्टेजकडे या. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी पडदा सोडायचा आहे. उद्या मिळेल तुम्हाला तेवढा कपडा शर्ट शिवण्यासाठी. आवडले त्यांना. कॉटन आहे प्युअर स्काय ब्ल्यू. संध्याकाळी घ्या तुम्ही, घेऊन जा. धावसंख्या 8 वरती झाली आहे. 2 चौकार आणि एक विकेटचं पतन. शॉट ऑफ लेन. गिरीशने इथे गोल गिरकी घेतली स्वतःभोवती. बघा बॅट पण फिरवली होती. चेंडू वेगाने फ्लाय होऊन पुन्हा एकदा विकेट किपर गुणेशकडे आला आणि सुंदर इथे बॉलिंग मध्ये मध्ये चांगले चेंडू टाकतोय. 2 चौकार खाऊन सुद्धा अगदी अचूक लाईन लेंथ तशी आहे. फटके चांगले सजवले गेले. बॉलिंग खराब नाही आहे. इथे मात्र हा चेंडू खूपच वाईडीस आणि खराब घोषित झाला आहे पंच विष्णू मंगलकेर यांच्या माध्यमातून. आणि वाईडच्या रूपामध्ये धावसंख्या 1ने वाढत असताना भगवानजी कांबेरे स्मृती टीम वडूनगर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9. 9 ऑन द बोर्ड. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, पॉइंट, फ्लाइंग स्लीप आणि विकेट किपर तिथे गुणेश पाटील अगदी अंडरआर्म फेकी करतायत. विकेट घ्यायचा प्रयत्न केला गेला होता, कारण फलंदाजाला जागा सोडताना जसं बघितलं लगेचच प्रसंगावधान राखून ह्या गोष्टी MS धोनीने खूप केल्या होत्या आणि त्याचं प्रत्यक्ष आता आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अनेकांकडून पाहत असतो. डॉट चेंडू काढला जयेशने. आडव्या बॅटनी उडवलाय. तिथे फिल्डर पाहतच राहिलाय. फिल्डरला चान्स नाहीये. उडून दिलाय चेंडूला अगदी उडण खटोला होत असताना. षटकार मिड विकेट वरून. पीक केली, लेन पीक केली, काहीशी उसळी घेतली होती आणि चेंडू अगदी उंच भरार घेत असताना अगदी पक्षाप्रमाणे टेक ऑफ घेतलं होतं आणि मिड विकेट स्कोलेकच्या वरून तो अगदी लक्षणीय प्रेक्षणीय दमदार शानदार षटकार मारला गिरीशाने. गिरीश खेळतोय ते 4 चेंडूमध्ये 10 धावांवरती, ज्यामध्ये 1 चौकार 1 षटकार समाविष्ट, 2 डॉट. यतीश खेळतोय 4 वरती, ज्याने एक सुंदर चौकाराने सुरुवात केली ह्या पारीची इनिंगची. माफ करा गिरीश, यतीश बाद झाला. घनश्यामच्या बॅटमधून अजून धाव नाही. गिरीशने इथे चौकार माराने बाद झाला आणि आता गिरीश आणि यतीची जोडी जमलेली आहे पाहतो आपण. गिरीश आणि घनश्यामची जोडी, माफ करा, जी दोघे पण. जी हां, रवीजी मांजरे आपने बराबर कहा. धावसंख्या 15 वरती 1 गडी बाद. नवीन गोलंदाज ऐश. हो. टप्पा पडला काहीसा चेंज ऑफ पेस आणि अगदी ताकदीने इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. घनश्यामकडून बघितला आपण हा प्रयत्न केला गेला आणि फसला गेला घनश्याम. त्याचं कारण की चेंडू काहीसा आतमध्ये वळला, त्या कारणाने काहीसा कटर वापरला गेला आणि तो हवेमध्ये स्पिन झाला. इयर स्पिन त्याला म्हणतात. हा एक वेगळा प्रकार आहे. गोलंदाज हाताळत असतात हवेमध्ये स्पिन करणं, कारण बोटांचं बघा रोलिंग तिथे केलं. पुन्हा एकदा हा कटरचा प्रयत्न केला. अगदी कानाजवळ हॅम ॲक्शन आहे गोलंदाजाची. हा थोडंसं पुढ्यात टप्पा टाकला, टप्पा पुढे घेतला आणि त्या कारणाने हा हाफ वॉली घेऊन लॉप करायचा प्रयत्न होता घनश्यामचा. तो प्रयत्नसुद्धा असफल ठरला. पुढे 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या संघाची 16 वरती 1 गडी बाद. लेग बायचा इशारा पंचांचा. विष्णू मंगलकेने सर तिथे पंचाची भूमिका. दोन्ही पण पंचांनी ह्या ग्राउंडवरती अनेक स्पर्धा कव्हर केल्यात, त्यामुळे त्यांनासुद्धा माहिती आहे की कुठल्या टप्प्यावरती कशा पद्धतीने आपण निर्णय द्यायचा आणि त्यांना पूर्णपणे मैदानाची माहिती आहे. इथे गिरकी घेतली, चेंडू टर्न केले आणि गुणेश धावतोय. गुणेशच्या पाठीमागचा फिल्डर धावतोय. चेंडू जातोय अगदी किरण फिरगाडे साहेबांकडे, आमच्या आयोजकांकडे जात असताना 4 धावांसाठी.
आल्या पाहिजे आता कशा का होईना, फक्त बॅट फिरवली पाहिजे. ते सुद्धा फिरवतात गिरीश मस्त पद्धतीने. आधी त्याने आलेल्या 2 चौकारिक षटकार मारला आपल्या संघासाठी. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर एक चांगली जबाबदारी असते. विकेट राखून खेळणं सुद्धा आवश्यक असतं आणि धावा करणं सुद्धा आवश्यक असतं. धावसंख्या 20 भगवान कांबेरे स्मृती टीम मुडूनगर संघाची. फुलटॉस समोर उडवलाय बॉलच्या डोक्यावरून, तिथे मिड ऑन चेंडूच्या खाली आणि टिपला झेल, झाला फेल. मिस्टर गिरीश बॅक टू द डगआउट. तिथे फार चमकला होता. चमकदार बॅटिंग, चमकदार बॉलिंग त्यांनी केली होती आणि फिल्डिंग सुद्धा लाजवाब धीरजची. मिडल ऑर्डरला येत असतो आणि आता तो आता आलेला इथे 2 गड्यांचं पतन झाल्यानंतर. आपण पाहतोय की यतीश बाद झाला, गिरीश सुद्धा परतला. गिरीश लयमध्ये होता. 2 डॉट जरी खेळला तरी सुद्धा त्याचे फटके छान लागत होते, पण इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक लागल्यामुळे एक सुंदर झेल टिपला. आपण उल्लेख करू शकतो त्या फिल्डरचा. राजकुमार आमचे पाटील साहेब जे MCAचे पंच सुद्धा आहेत मित्रांनो, त्यांनी ह्या झेल टिपला. अनेक स्पर्धा ते सुद्धा पंचाच्या भूमिकेने कव्हर करतात, पण तो हल्ली ते जॉबमुळे असल्यामुळे खेळसुद्धा कमी त्यांना आणि पंचकरीसुद्धा त्यांची कमी जरा होत असते, पण तो त्यांचा खेळ त्यांच्या रक्तामध्ये भिनलेला आहे. इथे मस्त ड्राईव्ह केला आहे, आडव्या बॅटचा प्रयोग केला. स्करीचा फिल्डर तिथे मिड विकेटकडे जातोय आणि फेकी करेपर्यंत इथे धीरजने लुटल्या 2 धावा आणि संघाची धावसंख्या 2 निपडे सरकत असताना भगवान स्मृती टीम वडूनगर संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 वर. निल्सन आकडा आलाय 2 फॉर 2-2. हा आकडा सुद्धा लकी असतो. निल्सन फिगर हो 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 लॉफ्ट केलाय फुल टॉसला. आडव्या बॅटचा तडाखा ऐकावते स्टँडच्या वरून षटकार. फुलटॉसला कशा पद्धतीने मारायचं असतं बघा. आडव्या बॅटचा प्रयोग न करता सरळ बॅटचा प्रयोग केला आणि अगदी आडवी बॅट अशी होती की ऑफ साईडला होती. त्याचा स्टान्स सुंदर होता, नजर लाजवाब होती. डीप एक्स्ट्रा कव्हरला तो लॉफ्टेड वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा फटका सजवला तो सुद्धा षटकारासाठी. जसं त्याचं नाव घेतलं, जसं त्याचं आपण खेळाचा कौतुक केलं की त्याने भावीगडची स्पर्धा सुद्धा सुंदर गाजवली होती. तो धीरज इथे धीरोद दत्त पद्धतीने आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी ज्यांनी सुरू केली. आल्या 2 चेंडूमध्ये त्यांनी टोकल्या 8 धावा आणि संघाची धावसंख्या 2 षटकाची समाप्ती 28 वरती 2 गडी बाद. स्वर्गीय पंजांवरती दोन्ही पण पाय त्याचे आले होते. स्टेज केलं स्वतःला, पण तो चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. चेंडू अगदी गेला, तो विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. परंतु इथे अवांतरे धावसंख्या 29 वर 29.
फुलटॉस समोर उडण्याचा प्रयत्न, मिड विकेटला शॉट नाहीये तिथे, डीपमध्ये मिड विकेटला राजकुमार पाटील तिथे येत्या एका टप्प्याने कव्हर केलं, उचलेपर्यंत फेके करेपर्यंत सहजतेने वेगाने इथे घनश्याम याने 2 धावा पूर्ण केल्या धीरजच्या सोबतीने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन टू दिस बॅट्समन्स. 2 धावणे धावसंख्या 31 वर. खेळपट्टीतून धावताना सुद्धा एकमेकांना कॉल देणं गरजेचं असतं, कॉम्बिनेशन जुळणं गरजेचं असतं, दोघांचा समन्वय फार महत्त्वाचा असतो. तो एकदा बिघडला, जर एकाने नकार दिला तर त्या ठिकाणी मात्र धोका असतो आणि आपण तो बघत असतो की अशा वेळेला रनआउटची विकेट जात असते. 31 धावसंख्या. षटक क्रमांक 3 राहुलकडून. शॉट ऑफ लाईन बॅकफुटला गेला आणि पंच केलाय. वा, बॅकवर्ड पॉईंट आणि वाईडिस थर्ड मॅनकडे चिरू दान करत जातोय. 1 2 का 4, 4 धावांसाठी गुड शॉट. शॉट निवडला इथे, बॅकफुटला गेला, थोडासा पॉज घेतला होता, पुढे एकदा उचली घेणाऱ्या चेंडूला आधी काढलं होतं गली आणि पॉईंटच्या मधून घनश्याम या बॅटरने, आणि मस्त युक्ती या फटक्यामध्ये दाखवली घनश्याम याने. धावसंख्या 4 ने फुलली आहे 35 वर. हा डॅव, कडक आवाज. तिथे राजकुमार वेगाने आले, चेंडू हातात पडला होता, झेल पडला होता, निसटला आणि हात बघत असताना तिथे मात्र हात न बघता आधी चेंडू फेकणं गरजेचं आहे. बोटाला बहुतेक लागला असेल, किती कडक आवाज होता बघा, आणि भडक फटका लागला तो. हातामध्ये पडल्यानंतर अगदी झंझणला असेल हात, झंझणा येत असतात अशा वेळेला. खेळणं फार अवघड आहे मित्रांनो, ही साधी गोष्ट नाही आहे. आपण मैदानामध्ये उतरल्यानंतर आपल्याला कळतं की चेंडूला सामोरा जाणं, फटक्याला अगदी तिथे सामोरा जाणं आणि झेलसाठी प्रयत्न करणं फार अवघड असतं अशा वेळेला, आणि आपली नाजूक शरीरसुद्धा तिथे दुखवलं जात असतं. परंतु आपलं शरीर जसं आपण खेळताना प्रॅक्टिस करताना जेवढं आपण कणखर करू, टणक करू, कडक करू, मजबूत करू, तितकं तुम्ही चांगला खेळ करू शकता. आणि ते धावसंख्या 2 ने 37 वर. 37. बॅट बदलण्यात आलेली आहे. घनश्यामला वाटलं असेल की बॅटमध्ये थोडीशी खराबी, इथे टर्न झाला, गिरकी घेतली आणि फिरकी देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. वा, व्हॉट अ हिट. नेमबाज आहे, फलंदाज रनआउट. चांगल्या संघाची बांधणी आहे. हा संघ एक चांगला फॉर्ममध्ये आहे. ह्या हंगामामध्ये जर विचार केला तर लांब लांबच्या स्पर्धा खेळत असतो हा संघ, आणि म्हणून तो इथे ओझुरीच्या ग्राउंडवरती आला. कल्याण तालुक्यामधली ही एक चांगली स्पर्धा, चांगलं मैदान, चांगलं परिसर अनुभवण्यासाठी बॅटचा फ्लो खाली घेतला. लो बॅकरिपनी इथे ड्राईव्ह केलं, फक्त हलक्या त्यांनी पुश केलेला आहे. तिथे मात्र काय झालंय, काय बिघडले, नशिबाची साथ मिळते ते टीम वडनगर संघाला. 4 रन. जे अमित, तर पुढच्या टॉससाठी या कॅप्टन ऑफ DSC प्रसाद पाटील आमणे आणि प्रचित 11 खांडपे, हे दोन्ही पण संघ भिवंडी तालुक्यातील आहेत. इथे थोडीशी मिसफिल्डिंग केली बघितलं आपण संदीप पाटील याने. जसं ते सोनटिकली नाक्यावरती भाजीपाल्याच्या पुड्या बांधतात, त्यांना वाटलं की समोर टॉमॅटो आला की काय, तो निसटला हातातून
आणि ती पुढी बांधू शकले नाही संदीप भाऊ आमचे. दोघे पण ते भाऊ चांगला बिझनेस सांभाळतात हे सुद्धा तितकंच उल्लेखनीय आहे. आम्ही त्यांच्याकडून जास्त भाजीपाला घेत असतो सोनटिकली नाक्यावरती. इथे मात्र त्यांचं क्रिकेटचा वेळ सुद्धा त्यांना इथपर्यंत घेऊन आले, ते सुद्धा हसतायत तिकडे. त्यांना लिंबू सुद्धा वाटला असेल, तो छोटासा लिंबू आलाय. या गोष्टी होत असतात क्रिकेटमध्ये, प्रॅक्टिस नसल्यामुळे. आधी चौकाराला तो लकी ठरला टीम ओडूनगर संघासाठी. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती 41 वर. 41 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम भगवान स्मृती, टीम ओडूनगर. DSG प्रसाद पटेल आमने टॉससाठी या. कॅप्टन प्रचित इलेवन खांडपे टॉससाठी या. चौथं षटक लॉफ्टेड लॉफ्टेड ऑफ ड्राव तिथे पाहतच राहिलाय. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून जात असताना फ्लॅट सिक्सर समोर व्ही शेप मध्ये 6 रन. पूर्णपणे धीर गंभीरपणा आहे आणि त्याची गर्जना, धीरजची गर्जना इथे सुरू झाली. आल्याला त्यांनी डबल, नंतर 2, एक सिक्सर आणि अजून एक सिक्सर मारला. हा फटका पाहण्याजोगा होता. स्ट्रेट डाऊन डे ग्राउंड, अगदी लॉंग ऑफच्या वरून व्ही शेपमध्ये. फिल्डर अगदी प्रेक्षकांप्रमाणे तिथे पाहतच राहिला होता. आणि धावसंख्या 6 वेगाने फुललेली आहे 30-47वर. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकात सुद्धा 13 धावा इथे वेचल्या गेल्या. आणि हा चौथा षटक सुरू केला आहे जयेशने पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये येत असताना. जयेश एक हुशार क्रिकेटर आहे. गुणेश, जयेश, राजकुमार पाटील, संदीप, ही सर्व नावं, राहुल, रामकृष्ण हरिकाकडे आमचे लाडके नाही आले कारण ते आता 40+ गेलेत. रिटायरमेंट त्यांची ह्या यंग ब्रिगेडमधून झाली. इथे चेंडू डाव्या बाजूने गेलेला आहे. जात असताना वाईटचा इशारा पंच विष्णू खेडे यांचा. धावसंख्या 1 48. आणि आमचे रामकृष्ण हरिकाकडे साहेबांची स्पॉन्सरशिप इथे आहे आणि ते सुद्धा दोस्तीचा दुनियेतला राजा माणूस आहे. फार आम्ही मजा करत असतो कुठल्या पण स्पर्धेमध्ये. ते आले की आम्ही विठ्ठल हरी नामाचा हेच गजर करत असतो. इथे गजर आहे बॅटरचा, धीरजचा गजर, आणि दिला भिरकावून ओझोली पिरशेड डॅमकडे जात असताना हा षटकार. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लगेच तुमचे प्रतिस्पर्धीने आम्हाला दर्शवलं की असं होऊ देऊ नका. आणि बरोबर आहे, शिस्तबद्ध स्पर्धा. आणि डावसंख्या 50 अप होऊन गेलेले पुढे 54वर. पिकअप शॉट होता धीरजच्या बॅटमधून. शॉट अप लेन काहीसा मिळाला आणि उचली घेत असताना मस्त पायांची हालचाल केली, स्टान्स बदलला आणि अगदी परफेक्ट पद्धतीने चेंडूला उचलला होता आणि भीर काऊन दिला स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड्सच्या वरून षटकारासाठी. चांगली इनिंग साकार करतो आल्या धीरज. एकही डॉट खेळला नाही आतापर्यंत. 3 हॉट सिक्सर, ते पण लागोपाठचे त्याच्या बॅटमधून आले. तसं पाहता डॉटमध्ये एक पण नाहीये. पहिलं डबल, त्यानंतर सिक्सर आणि अजून एक हा सिक्सर मारला त्याने, तिसरा. धावसंख्या 54. पुन्हा गोलंदाज जयेश. घनश्यामसाठी इनसाइड आउटचा प्रयत्न, बॅट फिरली गेली आणि तिथे चेंडू सुद्धा फिरतोय. तिथे टप्पा पडला वाईडीस लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे फिल्डर येईपर्यंत 2 धावा पूर्णपणे इथे अधोरेखित केल्या, वेचल्या आपल्यासाठी. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो धीरज नावाचा फलंदाज. धावसंख्या 2 अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. ह्या सामन्याने प्रेक्षकांना खेचून आणलं पाहू शकता. काही वेळेपूर्वी ते प्रेक्षक नव्हते जास्त, आता लगेचच बघा आमचे प्रेक्षक स्टँड खचाखच भरू लागलेत. राजे छत्रपती स्टँड, आई गावदेवी स्टँड आणि ओझोली गावाकडे जे हनुमान स्टँड आता भरू लागलेलं आहे. आणि उद्या तर सुपर संडे असेल. उद्या सकाळपासून इथे गर्दीचा महापूर ओसंडून वाहील. या 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 साहेब रॉकी, जबरदस्त क्रिकेटर फ्रॉम DSG आमने. राकेश पाटील, वेलकम. फुल टॉस, लॉफ्टेड ऑफ डाउ, लॉन्ग ऑफच्या वरून पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, दुर्गा की छाव में सिक्सर.
वादळच्या वेगाने धावतोय हा बादल, मस्त एक हाती तो किल्ला गिरवतोय, विकेट राखून खेळतोय. बादलने सुद्धा एक चौकार मारलाय आपल्या संघासाठी. टीम मडूनगर स्वर्गीय भगवान स्मृतीच्या नावाने इथे खेळतोय. आमच्या उजुली गावचे सन्माननीय स्वर्गीय भगवानजी कांबेरे स्मृती, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ संघ आला खेळण्यासाठी. धावसंख्या 264 वर. षटक क्रमांक इथे चौथं. जयेशवरती अटॅक झाला. पहिल्या षटकामध्ये जयेशने 15 धावा खर्च केला, त्यानंतर यशने 13 धावा दिल्या, राहुलने 13 धावा दिल्या, विकेट प्राप्त केली. पण तिथे जयेशवरती हल्ला बोल होत असताना, कारण आता स्लॉग ओव्हर्स सुरू झालेले आहेत आणि त्याचंच कारण आहे की ते आतिषबाजी होऊ लागले धीरजकडून. पुन्हा एकदा सज्ज धीरज दत्त पद्धतीने भिरिकावून दिलाय, उडवलाय मिड विकेटच्या वरून षटकार. त्याचा प्रयत्न नक्कीच असेल या स्पर्धेमध्ये. प्रयत्न तर करेल. हा ड्राईव्ह केला आडव्या बॅटनी, तिथे आधी उंच उडी घेत असताना गेलाय. 4 धावांसाठी 4 रन फ्रॉम धीरज. क्रिकेटमध्ये सुद्धा फलंदाज शतकासाठी येत असतो. एक आपण नुकतंच उदाहरण बघितलं होतं. विराट कोहलीला एकदा MS धोनीने चान्स दिली होती 98 वरती असताना. तिथे 2 चेंडू शिल्लक होते आणि धोनीने अगदी मोठा फटका न मारता फक्त तिथे विराट कोहलीला चान्स दिली होती शतक मारण्यासाठी. हेच तर एकमेकाचं साह्य असतं मित्रांनो. आपल्या मैत्रीचा हाच परिणाम असतो की आपण एकमेकाला कसं सांभाळू शकतो, एकमेकाला कसं पुढे न्यायचं असतं. ही चांगली मैत्री असावी लागते. नाहीतर हल्लीच्या काळामध्ये स्वार्थी युग जास्त झालाय. जसं मी पहिल्या दिवशी उल्लेख केला की मनुष्य केवळ भ्रमात जीवन जगत असतो. हा माझा, तो माझा, हा माझा मित्र, तो माझा मित्र, ही माझी मैत्रीण, ती माझी मैत्रीण, हा माझा नातेवाईक, तो माझा नातेवाईक, असं काय नसतं मित्रांनो. खरं म्हणजे तुमची वेळ चांगली असली की तुम्हाला सर्व चिटकून राहतात आणि तुमची वेळ जेव्हा खराब होते ना, तेव्हा सर्व जवळचे मित्र तुमचे लांब जातात. त्यालाच म्हटलं जातं दुरून डोंगर साजरे. आणि ह्या जीवनाचा अगदी कटू सत्य आहे. धावसंख्या बघा इथे 76, 76. हो, काय फ्लिक केला बादलने. परफेक्ट शॉट होता तिथे. पाहण्याजोगा फटका पायामध्ये चिरून टाकला डाऊन द लेग. राजकुमार पाटील यांनी त्याला खोदून काढला अक्षरशः. बॅकलिप छान होती, अगदी लो बॅकलिपने तिथे त्या यॉर्कला खेळून काढला आणि पुढे एकदा स्ट्राईकला आणलंय. धीरजला धावसंख्या पोहोचलेली आहे 77 वरती, 77. आणि फलंदाज धीरज नॉट आउट 41, 41 नॉट आउट. चेंडू शिल्लक आहेत, मला रवी मांजरे सांगतायत 2 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. 2 मध्ये जर एक चौकारी षटकार आला तरी सुद्धा हाफ सेंचुरी मारू शकतो धीरज. प्रयत्न तर करेल. इथे फ्लाइटेड दिलंय. राजकुमार पाटील फसवलंय. ओ सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. बॅड लक फॉर धीरज, गुड लक फॉर राजकुमार, गुड लक फॉर आमनेपाडा. विकेटचं मध्ये बघा धीरजचं स्वागत केलं जाते. मस्त फॅन्टास्टिक बॅटिंग फ्रॉम धीरज. जबरदस्त खेळ त्यांनी स्थापित केला ह्या पहिल्या सामन्यामध्ये. नवीन बॅटर
जितेश आला शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, काहीसा ॲडजस्ट केला होता तिथे. पायांचा वापर प्रॉपरली नाही झाला. बॅट मागे घेऊन गेले होते एस्टिनकडे आणि त्या दरम्यान हा ड्राईव्ह झाला. अगदी लेट ड्राईव्ह झाला होता, बघितला तो डील करून दाखवतो आणि एक सिंगलची प्राप्ती झाली. धावसंख्या कंप्लीट केलेली आहे. भगवान कांबरे स्मृती टीम वडूनगर संघाने 78 आणि 79 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघापुढे 30 चेंडूंमध्ये 79 धावांची गरज. अभिनाजी जोशी साहेब आणि भावेजी जोशी साहेब या, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपले मित्र तुम्हाला बोलवत आहेत. माहीचे कांबेरे साहेब टॉससाठी या. DSG आमने कॅप्टन आणि प्रचित 11 खांडपे दोन्ही पण कॅप्टन आलेले आहेत. जिंकला DSG आमनेने. धन्यवाद आदित्यजी, आपण असं नसतं बा. राकेश, टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोयस? फलंदाजी. कसं हंगाम कसं चालू आहे दिवाळीपासून? कसं वाटतंय संघाचे बद्दल? संघाची बदल काय नाही, यावर्षी कमीत कमी 8 वखत क्वालिफायला हरलोय. बॅटिंग घेतोयस ना आता? बॅटिंग. किती धावा योग्य असतील 5 षटकांमध्ये? 60 डावा. आणि कोणावरती जास्त लक्ष आहे की सर्वजण फॉर्ममध्ये आलेत की अगदी फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करतायत? सर्वजण फॉर्ममध्ये आहे, पण आज इंडमध्ये भावेश जोशी असेल, देवेन पाटील असेल, सत्यम दलवीला पण आज बोलवलं मेन केल्यासाठी ओपनर, आणि अण्णा जोशी. आणि आपला परिसर जो आहे आमने लोणाड परिसर, तो परिसरातील त्या परिसरातील क्रिकेट आणि कल्याण तालुक्यातील क्रिकेट, काय फरक तुला जाणवतो कधी खेळताना? फरक काय नाही, फक्त नेम सेम नसतात प्रत्येकीकडे. आणि तुला कॅप्टन्सी देण्याचं कारण लकी आहेस की चांगला खेळ केला म्हणून? असं काय नाही, मी ग्राउंडवर पहिलं बसतो आणि टॉस उडवायला येतो. येस. आणि मोहित, खांडपेचा फार दुरून संघ तुम्ही आलेला आहेत. तारेमामाचा परिसर, तो आपल्या स्पर्धा होत असतात तिकडे. तुला काय फरक जाणवतो या परिसरामध्ये आलं तर कल्याण तालुक्यामध्ये? हो, फरक तर जाणवतं आहे खूप. कारण की आमच्या इकडे पण वेगळे नियम असतात ना, इकडे पण वेगळे नियम असतात. क्रिकेटमध्ये काय फरक जाणवतो? नाही, क्रिकेट तर सेम रेग्युलर क्रिकेट. आणि इकडचा माहोल कसा आहे? जसं तुम्ही एंट्री मारली, हे थोडंसं अगदी झाडाझुडपामध्ये मैदान आहे, जसं आपल्या तिकडे सुद्धा आपलं मैदान सेमच आहे, खांडप्याचं मैदान. सेम आमचाच ग्राउंड वाटतं. आणि तुमच्या काय स्पर्धांमध्ये तुम्ही काय चॅम्पियनपद पटकवलं तुमच्या परिसरामध्ये, की कुठे अंगामध्ये अगदी चांगले फॉर्ममध्ये असताना कसं डगमगला संघ, असं काय झालंय? एकदा रनरअप झाले सरवलीला. आणि ही नियोजनची स्पर्धा कशी वाटते? स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक, म्हणजे विजयदास पाटील यांचे अगदी पिताश्री आपल्यातून निघून गेले. खूप छान आहे स्पर्धा. खेळायला संधी दिली त्यावर धन्यवाद त्यांचे. ठीक आहे मोहित, तुला पण शुभेच्छा. आणि राकेश, तुला पण शुभेच्छा. टॉस जिंकला राकेशने, म्हणजे आमनेपाड्याच्या कॅप्टन DSG प्रसाद पाटील आमने संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी निमंत्रित केलंय प्रचित 11 खांडपे संघाला. धन्यवाद. आता जाऊया आपण धावांचा पाठला कशा पद्धतीने मैदानामध्ये होणार आहे. 79 धावांचं लक्ष आहे 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी. ते म्हणजे लक्ष ग्रीष्मा आणि आमनेपाडा संघापुढे. ते लक्ष पार करेल का आमनेपाडा संघ, की संरक्षण करेल टीम वडूनगर संघ? आपल्याला ऐकवतील कॉमेडी बॉक्समधून. एक उभरते सितारे कॉमेडी जगतातील एक नवीन नाव आणि सुप्रसिद्ध नाव राजू दादो सर आपल्यामध्ये आहेत कॉमेडी बॉक्समध्ये. त्यांच्या कर्णमधूर आवाजाने आपण ऐकू या इनिंगचं धावतं वर्णन. धन्यवाद. ओव्हर टू यू राजू सर. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. खूप भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे. आणि काय बॅटिंग केली आपण पाहिले तर, बॅटिंग करत असताना धीरज तब्बल 41 धावा त्यांनी साकारल्या 11 चेंडूमध्ये. धीरज टॉपचे तिन्ही बॅटर आऊट झाले होते, परंतु धीरज जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्यानं थोडासा धीरज घेतला, विसावा घेतला आणि चांगली बॅटिंग करत असताना तब्बल 79 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा लेस प्लेचा इशारा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल
या मॅचच्या दरम्यान. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दडपण होतं त्या ठिकाणी बॅटर गुणेश वरती आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. गुणेशचा खेळ समाप्त. बॉल आपण पाहिला दरम्यान मिडऑफच्या वरून त्याला उडवण्याचा प्रयत्न होता, कारण की मिडऑफच्या वरती तिथे मात्र क्षेत्ररक्षण डीपमध्ये प्रोटेक्शन नाहीये. सो त्या अनुषंगाने गुणेशचा प्रयत्न मी तर म्हणेन की चांगला होता, परंतु तिथे मात्र नशिबाची साथ तिथे मात्र मिळाली नाहीये गुणेशला. गुणेशचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. 79 धावा इथे मात्र पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली विकेट इथे फेकली आहे. आज खूप चांगली बॅटिंग केली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं स्वर्गीय भगवान कांबेरे स्मृती वडू नवगर या टीमनं, आणि त्यांनी देखील ओपनिंग घेत असताना त्यांचं मत देखील व्यक्त केली की या क्रीडांगणावरती आम्हाला खेळण्याकरिता खूप चांगली मजा येईल, कारण की दूरवरून आलेला संघ आहे. आपण पाहू शकता इतक्या दूरवरून हा संघ इथे येत असताना त्यांनी मात्र जबरदस्त काम केलं, जबरदस्त कार्य केलं. धीरजनं चांगली बॅटिंग केली, तब्बल 41 धावा, आणि या स्पर्धेतील आपण पाहिलं तर हा 5वा खेळाडू आहे ज्याचं अर्धशतक इथे मात्र हुकलेलं आहे. आतापर्यंत कोणी देखील कोणत्याही बॅटरनं इथे मात्र अर्धशतक कंप्लीट केलेलं नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे संदीप, आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरजलाच आपण पाहू शकताय, ज्यांनी पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आपल्या टीमकरिता. लोरफोटास बॉल तिथे मात्र वळवला बॉल आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. दर्जेदार संघर्षाचा बिगुल वाजवलाय, ठोकलाय षटकार. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. जास्तीचा प्रयत्न करावा लागेल संदीपला देखील. मित्रांनो की जास्ती काही सरासरी नाही आहे, 15.80 सरासरी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि इथे बॉल आपण पाहिला तर वाईट आपल्याला पाहायला भेटतोय. या धावांचं स्वागत केलं जाईल संदीपच्या वतीनं. धावसंख्या पोहोचली, धावफलकावरती लागलेले आहेत 7. कोण कोणावरती करेल मात या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की सध्या तरी आपण पाहिलं तर आतापर्यंत फक्त 2च बॉल झालेले आहेत आणि 7 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. ईट का जवाब पत्थर से मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे संघर्षाचा शंखनाद. इथे मात्र पुन्हा आपण पाहिलं तर हा बॉल वाईट आपल्याला पाहायला भेटतोय. सलगचा हा दुसरा बॉल वाईट या ठिकाणी टाकत असताना धीरज थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय धीरज, कारण की खूप काही काळ त्यांनी व्यतीत केलेला आहे खेळपट्टीवरती. सो त्या अनुषंगाने त्याला देखील असं वाटतं की बॅटरपासून थोडासा दूर चेंडूला ठेवून ऑस्ट्रेलियन नीती वापरून विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न त्याचा असावा, जेणेकरून बॅटरवरती दडपण येईल, धावा आल्या नाही. सो त्या अनुषंगाने मोठ्या फटक्यासाठी बॅटर संदीप जाऊ शकेल. पुढचा बॉल पुन्हा हा बॉल आपण पाहिलात, आता जास्तीचा एंगल त्या ठिकाणी बनवला. सलगचा हा तिसरा बॉल वाईड आपण पाहू शकताय. धावांचं इथे मात्र स्वागत केले जाईल. धावसंख्या 9 आकड्यावरती. ग्रीष्मा 11 नामनेपाडा ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. संघर्षाची पराकाष्ठा सुरू आहे. धावा इथे मात्र चांगल्या येत आहेत वाईटच्या स्वरूपात. धावा कशाही येऊ, आमनेपाडा टीमला या धावांचं स्वागत केलं जाईल या मॅचमध्ये. इथे स्लॉटमध्ये बॉल आणि पाहावं लागेल त्या ठिकाणी चेंडूला पाठवलंय जय हनुमान स्टँडच्या वरून पुढच्या प्लॉटमध्ये. दर्जेदार षटकार. का संदीप या ठिकाणी सांगतोय की जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है और मंजिले है तो फिर मैं होना. हे दाखवत असताना आता मैदानाच्या आतमध्ये तब्बल या षटकामध्ये लागलेल्या धावा 15. आपण म्हणत होतो या ठिकाणी 15.80 सरासरी येणं फार गरजेचं आहे. ज्या धीरजनं या धावा जमवलेल्या आहेत त्या धीरजवरती पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण चढवलेलं आहे. 15 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आता धीरज थोडासा चिंतेचा विषय त्याचा मात्र असू शकेल. पुढचा बॉल इथे हा बॉल नक्कीच पुन्हा आपण पाहिला तर डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतंय.
तिथे जर आपण पाहिलं तर बॅटर संदीप देखील थोडासा आश्चर्यचकित झाला, कारण बॉडी लँग्वेज त्याची मात्र सांगत होती की कदाचित बॅट तिथं मात्र फिरवली असते तर काहीशा धावा मात्र मिळाल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या 15 या आकड्यावरती आहे. पुनश्च पुढचा बॉल. हो, इथे मात्र पाहायला आपण बॅटची नॉन स्टॉप बाउंड्री लाईन बाहेर चेंडू जात असताना 4 धावांसाठी हा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजीचा विचार केला तर धीरजने आतापर्यंत 8 बॉल टाकलेले आहेत. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर मागील काही काळामध्ये आपण विचार केला तर 8 चेंडू फेकले जात होते, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर आपण पाहिलं तर त्यानंतर क्रिकेटची परिभाषा बदलली. 6 चेंडूचं 1 षटक मात्र आपल्याला पाहायला भेटलं आणि हा नियम आतापर्यंत देखील लागू आहे. शेवटचा बॉल इथे मात्र धीरजचा असेल. इथे स्लॉटमध्ये बॉल धीरजने टाकलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू एका टप्प्याने जाईल. 4 धावांसाठी झंडाडेदार चौकार आणि इथे मात्र षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर DSC प्रसाद आंबणे आणि प्रचित 11 खांडबे अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. आणि राकेश देखील थोडासा वॉर्मअप करतोय, थोडीशी प्रॅक्टिस करतोय. त्याला देखील आपण इनर ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. मनोज कारवे सरांनी देखील राकेशचा भरपूर काही उल्लेख केलेला आहे, परंतु सध्या तरी या स्थिती आपण पाहू शकता. या ग्रीष्मा 11 आंबणे पाडा ही टीम दमदार स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. तब्बल धावा जर आपण पाहिलं तर 23 धावा लागलेल्या आहेत धावपलकावरती. इथून मात्र आपण जर पाहिलं तर आता सरासरी थोडीशी घसरण झालेली आहे. आता 24 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 56 धावांची आवश्यकता आणि प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर सरासरी घसरलेले आहे. पहिल्या षटकामध्ये जिथे मात्र सुरुवात होती, त्यानंतर आपण पाहिलं तर आता 15.80 ची सरासरी होती आणि ही घसरण करण्याचं जे कार्य केले तर बॅटर आपण पाहिलं संदीप, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला भेटले. आता आपण जर पाहिलं तर चर्चा करत होतो की सरासरी थोडीशी घसरलेली आहे. 14.14 ची सरासरी आहे. ही सरासरी आता मात्र कुठंतरी कम आपल्याला पाहायला भेटत आहे. आता इथे दडपण वाढवावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गिरीश आलेले आहेत. आता त्यांच्यावरती ही जबाबदारी असेल की इथून आता कमबॅक करणं गरजेचं असेल. ओ, जबरदस्त बॉल, रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अशा मोमेंटला आपण पाहिलं तर हा बॉल अप्रतिम आपण पाहू शकाल. जयेश स्ट्राईकवरती आपण पाहू शकता. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून काहीशा धावा ज्या मात्र आलेल्या नाहीयेत. पुढचा बॉल गिरीश टू जयेश. हो, इथे देखील आपण पाहिलं तर जबरदस्त बॉलिंग, बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा बॉल डॉट. आता इथे जर आपण पाहिलं तर जयेश थोडीशी बॅट बदलण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की बॅट थोडीशी जड असावी, सो त्या अनुषंगाने थोडीशी हलकी बॅट घेण्याचा त्याचा प्रयास आहे. यस, नक्कीच मित्रांनो, की थोडीशी हलकी बॅट आहे, कारण की आपण एका हाताने पाहिलं जयेश बॅट फिरवत होता. हे होत असतं ज्या वेळेला आपण आडव्या बॅटनं शॉट सिलेक्शन करतोय, त्यावेळेला कुठंतरी या चेंडूपर्यंत पोहोचण्याकरिता बॅटचा जो वजन आहे तो कमी असणं फार गरजेचं आहे. सलगचे 2 बॉल डॉट. इथे मात्र जबरदस्त फटका फेकून दिला चेंडू सीमा पार, ठोकलाय हा दर्जेदार षटकार.
जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटलाय. स्विंग केला बॉलला सरळ मिड विकेटच्या वरून 6 धावांकरिता. इथे जर आपण पाहिलं तर जयेश करिता ऑन साईडला देखील पेट्रोलिंग ठेवलेली आहे. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु फरक पडणार नाही आहे जयेशला. त्याच्या रेडारमध्ये बॉल आला आणि त्याने चेंडूला सीमा पार पाठवलं. धावसंख्या धावपलकावरती लागलेले आहेत 29 धावा. गिरीश या षटकातील 3 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. हा बॉल जाऊन दिला त्या ठिकाणी, कारण की वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पंच दोन्ही हा समांतर करतायत. संजय सुतार सर आपण पाहू शकाल लेकॅम्परच्या भूमिकेत विष्णू केणे सर आहेत. खूप चांगल्या पंचाच्या भूमिकेत आपण सातत्यानं 2 दिवस त्यांना पाहिलं आणि सातत्यानं मनोज खारवे सरांचा आवाज देखील आपण या क्रीडा नगरीवरती ऐकतोय आजच्या ह्या 3ऱ्या दिवसात. इथे फटका चांगला आहे. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झालेले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान आलेले आहेत. एकच धाव इथे मात्र मिळेल जयेशला. आता जयेश पोचलाय आपल्या वैयक्तिक 7 या आकड्यावरती. या मॅचमध्ये या दोन्ही बॅटरला संधी आहे की त्यांचं अर्धशतक कंप्लीट होऊ शकेल, कारण की आतापर्यंत चांगले धावा त्यांच्या बॅटमधून येत आहेत. चेंडू व त्यांच्या बॅटवरती चांगलं कनेक्शन बनत आहे. धावसंख्या पोचली धावपलकावरती 31 धावा लागलेल्या आहेत. गिरीश पुन्हा सज्ज झालाय. हो संदीप करिता इथे मात्र फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू इथे मात्र दिलाय गोलंदाज गिरीशनं. ही त्याची पहिली आणि संघाची दुसरा धक्का इथे मात्र लागत असताना संदीपच्या खेळीचा अंत झाला. चांगली बॅटिंग केली आहे फलंदाज संदीपनं. 2 षटकार आणि 2 चौकार त्याने ठोकले होते. 20 धावा जमवल्या. मी तर म्हणेन की या 20 धावा अगदी संजीवनी देणाऱ्या धावा आहेत. येणाऱ्या बॅटरवरती देखील जबाबदारी आहे की जो पाया इथे मात्र संदीपने रचलेला आहे. चांगली बॅटिंग करत असताना इथे कळस चढवणं आता गरजेचं आहे. आणि आता राहुलला आपण पाहू शकता इन अँड ॲक्शनमध्ये. आता इथे 19 बॉल शिल्लक आहे तरी जिंकण्याकरिता 48 धावांची गरज आहे. समीकरण अजूनही 50-50 आहे. अजूनही जर या षटकामध्ये गिरीशने जरी कमबॅक केला असेल तरी देखील मागील षटकाची भरपाई जी मात्र होणार नाहीये. तर ठोकलाय फाईनच्या दिशेनं दर्जेदार एवन क्वालिटीचा ब्रँडेड राहुलच्या बॅटमधून आलाय षटकार. चला जर आपण जास्तीचा वेळ काही घेऊ नका. आज आपण काही संघ उशिरानं मात्र आले होते, सो त्या अनुषंगाने आपण देखील आज घाई करायची आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल जय मल्हार किरवली आणि जांभूलपाडा. आपण देख इथे मात्र आपण पाहूया 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती लागलेल्या आहेत 37. तिसरं षटक आता घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती घनश्याम आलेले आहेत. इथे विकल्प शोधावा लागत आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर, कारण की धीरजचं पहिलं षटक त्याच्यावरती काही आशा होत्या. त्यांनी तब्बल 23 धावा दिल्या. सो त्या अनुषंगाने धीरजला मात्र काही दुसरं षटक देऊ शकणार नाही. सो त्या अनुषंगाने घनश्यामला इथे मात्र विकल्प म्हणून गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. घनश्याम और द विकेट.
खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलेला फटका आपल्याला पाहायला भेटतो. चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे. मिड विकेट मध्ये थोडीशी फंबलने झाली आणि त्याचा फायदा इथे मात्र घेण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. त्या ठिकाणी पंचांनी बोट केला आकाशात. फलंदाज बाद. केली. इथे आता न्यू बॅटर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये मोनिश आलेला आहे. आता मोनिश आणि राहुल या दोघांना मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की आता जर आपण पाहिलं तर 50-50चा मामला आता सुरू झालेला आहे. मॅचमध्ये खरी मजा, खरी रंगत जी मात्र आता आलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन की सर्व प्रेक्षकांना हा सामना देखील आवडेल. या षटकामध्ये गोलंदाज घनश्यामनं इथे कमबॅक केलेला आहे. पहिल्याच बॉलवरती त्याला सफलता मिळालेली आहे, परंतु ही सांघिक सफलता आहे. ज्या वेळेला सांघिक सफलता येते त्यावेळेला सर्व संघाचा आत्मविश्वास, खेळाडूंचा जो आत्मविश्वास आहे तो मात्र नक्कीच उंचावत असतो. आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहू शकाल आता वडू नवगर या टीमचा आत्मविश्वास वाढेल का. आमचे नामदेव काका कांबेरे देखील आलेले आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेतात. काका या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अगदी प्रेमळ स्वभावाचे आहेत आमचे नामदेव काका. खोलवर टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 30 सर्कलच्या बाहेर. बॉल झेल पकडणं फार गरजेचं होतं, आणि झेल जर पकडला असता तर कदाचित या ठिकाणी गिरीशमा 11 आमनेपाडा या टीमवरती जास्ती दडपण वाढू शकलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही आहे. मोनिशने आपलं खातं इथे मात्र उघडलेलं आहे. पुढचा बॉल घनश्याम, सामने असेल आता राहुल. इथे राहुलच्या बॅटमधून फेकून दिलाय गगनभेदी, गगनचुंबी, बिग 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 षटकार, 6 धावा. आपल्या टीमकरिता कमबॅक करेल का. तर षटकार हॅट्रिक करिता मोनिश पाटील याचकरिता पारितोषिक आलेलं आहे. दक्षू कवाड यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मोनिश यांच्याकरिता हे पारितोषिक. 3 चेंडू 3 षटकार. इथे मात्र आडव्या बॅटनं फटका पाहायला भेटतो. स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जास्ती काही धावा मिळणार नाही या ठिकाणी मोनिशला, कारण की स्क्वेअर लेग आणि फाईनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे ठेवलेला आहे. एकच धाव इथे पाहायला भेटली मनीषच्या बॅटमधून. धावसंख्या पोचली धावफलकावरती 46 लागलेले आहेत. आता 14 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. मॅच जबरदस्त रफ अँड टफ पैसा उचल मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काही घडेल या मॅचमध्ये. इथे जबरदस्त फटका आपण पाहू शकलात. बॅक ऑफ दी लेन, ही लेन त्या ठिकाणी ओळखली आणि चेंडूला फेकून दिलाय. राहुलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. चित्र निर्माण झालं होतं. तब्बल
23 धावा पाहायला भेटल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 14. या षटकामध्ये घनश्याम थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला उसंत दिली नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारलाय इनफिल्डच्या वरून, तिथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये वाईट लॉंग ऑफच्या दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. तिथे झील मात्र काही कॅरी करू शकले नाही दरम्यान, परंतु इथे मात्र आपण पाहू शकता अजूनही चेंडू मात्र खेळाडूंशी खेळ करत आहे. एकच धाव इथे मात्र आपल्याला पाहायला भेटली. याचबरोबर आपण पाहू शकाल षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेले आहेत तर तब्बल 53 आणि विजयाचं समीकरण 12 बॉल आणि 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. इथे ग्रीष्मा 11 अमनेपाडा टीम आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे, नाहीतर आयोजकांच्या वतीनं तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बघा खेळाडू कक्षातून तीन षटकाची इथे मात्र समाप्ती. आपण ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेतोय. बघा ग्रीष्मा 11 अमनेपाडा टीम आपण खेळाडू कक्ष सोडायचा नाहीये, नाहीतर आयोजकांच्या वतीनं तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 12 बॉल आणि आता 26 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती धीरजला पुनश्चा पाचारण केलंय. इथे पुनश्चा जबरदस्त फटका आपण पाहू शकता. धीरजच्या पहिल्याच बॉलवरती ठोकलाय सरळ बॅटमध्ये षटकार. ऑफ आणि मिडॉनच्या मधून या ठिकाणी क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका आपल्याला पाहायला भेटला. आता 11 बॉल आणि फक्त 20 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. आम्ही बोलू काय का त्याला त्याने पॅनल्टी हो आम्ही तुम्ही बोलायला पाहिजे आम्हाला. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. तर इथे वडू नवगर या टीमचा 12वा प्रतिनिधी जो मात्र ड्रेस कोडमध्ये नाहीये, सो आपण त्या टीमला 2 धावांची पॅनल्टी देत आहोत आणि ह्या धावा आपण अमनेपाडा टीमच्या अकाउंटमध्ये ॲड करतोय. धावसंख्या 61. इथे फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. हो हो, वॉट अ कॅच. काय जबरदस्त कॅच पकडली. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील ही कॅच आपण पाहू शकाल. काय जबरदस्त कॅच. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकेल. काय जबरदस्त कॅच तिथे मात्र पकडली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मोडेश. त्याला मात्र परतावं लागते निराश पावलाने. ही विकेट फार महत्वाची होती. आता इथून पुनश्च आपण पाहिलं तर ग्रीष्मा 11 अमनेपाडा टीम या मॅचमध्ये कमबॅक करेल का? कारण की इथे कमबॅक झालेलं आहे. आपण पाहिलं तर गोलंदाज धीरजनं त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 23 धावा ठोकल्या होत्या
आले आले त्याने षटकार जरूर दिला होता, परंतु दुसऱ्याच बॉलवरती त्याने मोनिशला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. मोनिशनं 14 धावा बनवल्या. या स्पर्धेचा नियम चेसिंग आणि ड्रेसिंग जो मात्र कंपल्सरी आहे. सातत्याने या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आम्ही हे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवत आलेले आहोत. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजकुमार आलेले आहेत. आता राहुल आणि राजकुमार या दोघांवरती सर्व काही जबाबदारी असेल. दहा चेंडू आणि 18ची गरज आहे. इथे मात्र आपण पाहू शकता फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. सलगचा दुसरा गडी बाद. फलंदाज इथे मात्र परतावा लागेल राजकुमारला माघारी पावलानं. पाहिली ज्याने पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 23 धावा दिल्या. म्हणतो या ठिकाणी धीरज. आता बॉल इथे मात्र शिल्लक असतील 9 आणि 18 धावांची गरज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे धीरज. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूँ मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूँ मैं, मुझे कमजोर ना समझना ऐ दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूँ मैं. मॅचमध्ये पुनश्च त्याने आगमन केलेलं आहे धीरज. ज्याप्रमाणे धीरज ठेवून त्याने देखील बॅटिंग केली होती, आता धीरज ठेवून गोलंदाजीचा नमुना पेश करतोय या क्रिकेटच्या पटालावरती. सर्व काही आपण पाहू शकताय. त्या क्रिकेटचा आपण विचार केला तर सातत्यानं रंग बदलणारा हा खेळ. ज्याप्रमाणे सरडा जसा रंग बदलतोय तसाच हा खेळ देखील रंग बदलतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा असताना आता या षटकामध्ये धीरजने केलाय कमबॅक. बॅटर आपण पाहू शकता तेजस. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. अप्रतिम हा बॉल आपण पाहू शकाल. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. काय जबरदस्त या ठिकाणी बॉल आपल्याला पाहायला भेटला. इथे फलंदाज बाद आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता तेजसचा. बॅटच्या वरची एज त्या ठिकाणी लागली आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. क्या बात आहे, व्हॉट अ बॉलिंग धीरजच्या वतीनं. आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहिलीत. काल देखील विकेट हॅट्रिक आपण पाहिलीत. यस, आज सकाळी देखील आपण विकेट हॅट्रिकची पाहिली होती. गोलंदाज भावेशच्या वतीनं पिसेगावचे भावेश ज्यांनी मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली होती. भावेश, विनय, विजय खूप चांगला खेळ त्यांनी मात्र दाखवला. ती टीम मात्र द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेली आहे. विनयच्या बॅटमधून देखील 32 धावा आपल्याला पाहायला भेटल्या त्या मॅचमध्ये. आणि इथे आपण पाहू शकता धीरज मात्र या मॅचमध्ये कमबॅक करतोय. आता पूर्णपणे बॅकफूटवरती टीम या ठिकाणी चाललेली आहे. गिरीश्मा 11 आमनेपाडा ही टीम. आता चेंडू इथे मात्र शिल्लक असेल 8 आणि 18 धावेंची गरज आहे. आता धीरजला इथून मात्र 2 बॉल जे आहेत ते महत्त्वाचे असतील, कारण की जे काही आता त्यांनी या षटकामध्ये कमावलेले आहे त्याच्यावरती पाणी फिरेल यश आता आलेलं आहे. जो यशवंत हो असा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, त्याच्यावरती आता जो काही विश्वास असेल त्याच्या सर्व चाहत्यांचा, त्याला तिथे खरं उतरावं लागेल. दुसऱ्या बाजूला धीरजची ही गोलंदाजी देखील अप्रतिम राहिलेली आहे. सातत्याने आपण पाहिलं तर हा दुसरा बॉल त्याचा जबरदस्त राहिलेला आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहू शकता या विकेट हॅट्रिक त्यांनी संपादित केली. आणि हा डॉट बॉल काय जबरदस्त. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. पुढचा बॉल. पावलाचं समीकरण थोडासा चुकतोय. हा बॉल देखील कदाचित धीरजला डॉट काढायचा आहे, कारण की पुढच्या ओव्हरमध्ये म्हणजे सरासरी 18.0 येऊ शकेल. हा प्रयत्न त्या ठिकाणी या धीरजचा आहे.
यश त्याच्या समोर आहे. ओ, इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल जबरदस्त जबरदस्त बॉल. दरम्यान इथे मात्र आपण पाहू शकाल व्हाईट बॉल मेन पंचांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. चला, व्हाईटसाठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. टी व्ही अंपायरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. कारण की धीरजचं हे षटक आहे ना, जबरदस्त षटक आपल्याला पाहायला भेटलंय. सो त्या अनुषंगाने नक्कीच रिव्ह्यू घेतील. व्हाईट बॉल आणि या बिमरसाठी एक एक रिव्ह्यू आहे. त्याचा फायदा इथे मात्र नक्कीच घेतला जाईल. स्वर्गीय भगवान कमेरे स्मृती वडूनगर या टीमच्या वतीनं. धीरजचे हे षटक अप्रतिम. मला तरी नक्कीच या षटकाने चांगलं प्रभावित केलेलं आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये तुम्ही तब्बल 23 धावा करता आणि तदनंतर तुम्ही कमबॅक करता, म्हणजे नक्कीच तुमच्यामध्ये क्वालिटी आहे, क्षमता आहे. टी व्ही अंपायरच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. माहुली लाईव्ह ऑपरेटर जयेश खुणे, आमचे कॅमेरामॅन ऋषी कल्पेश, सो शुभम आणि जयेश याची नजर या स्पर्धेवरती आहे. तिकडे संजय सुधार यांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे आणि हा व्हाईट बॉल आपण पाहू शकाल. व्हाईट बॉल संजय सुतार यांची नजर देखील अप्रतिम राहिली या स्पर्धेवरती. आतापर्यंत कोणताही त्यांच्या वतीनं चूक निर्णय जो मात्र आलेला नाहीये. खूप चांगलं कार्य त्यांचं. त्यांच्या सोबतीला विष्णू सुतार सर आहेत. आता इथे मात्र जर आपण पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि 17ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जिंकण्याकरिता. धीरज थोडासा नाराज आहे, परंतु मी तर म्हणेन काहीसा चिंतेचा विषय नाही धीरज करिता. परंतु यशला ही ते मात्र संधी मिळेल. कारण की ज्या वेळेला अशा प्रकारची संधी येत असते त्यावेळेला फलंदाजाचा कॉन्फिडन्स देखील वाढत असतो. 7 चेंडू आणि 17ची गरज. इथे फटका मारण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन रिझनला कॅच पकडले. वॉट अ कॅच. चौथी सफलता या ठिकाणी देत असताना धीरज आपल्या टीम करिता या स्पर्धेचा नियम चेसिंग जे मात्र कंपल्सरी आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला तर तुम्ही धाव घेऊ शकता किंवा विकेट किपर तुम्हाला बाद करू शकेल. पहिलाच बॉल आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बादल. जास्तीचा स्विंग झाला त्या ठिकाणी. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला भेटली. अतिरिक्त धावेने धावफलक पोहोचले 63 या आकड्यावरती. आता 6 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज आहे.
खराब बॉल त्या ठिकाणी पाहायला भेटलाय. फेकून दिला चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी संघर्षाचा शंखनाद ठोकलाय षटकार. आहे. 50-50चा मामला आहे. आपण चर्चा करत होतो ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. धीरजनं 41 धावा जमवल्या होत्या. तो देखील चौथ्या क्रमांकावरती होता. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता राहुल देखील चौथ्या क्रमांकावरती आणि त्याच्यावरती देखील हे दडपण आहे. परंतु दडपणाला झुगारून त्या ठिकाणी फेकून दिला सलगचा दुसरा घणाघाती प्रहार. छत्रपतीचा छावा. पालवेटी राहुल त्याची बॅटिंग अगदी जबरदस्त होती. आणि दरम्यान ही मॅच इथे जिंकले गिरीश या राहुल आपण मॅन ऑफ द मॅचची